ते दोघं हॉटेलमध्ये आले. एक एक करून दोघं फ्रेश झालेत. खूप भूक लागल्यामुळे त्यांनी पार्सल रूममध्येच ऑर्डर केले. दोघांनी मिळून जेवण केले. पण आज ते दोघं ज्या पद्धतीने एकमेकांशी वागले होते त्यामुळे त्या दोघांना खूप अवघडल्यासारखं वाटत होतं. पण काही न बोलता ते शांततेत जेवण करत होते. जेवण झाल्यानंतर ते दोघं आराम करणार होते. दोघे बेडवर आडवे होतात आणि एकमेकांचा विचार करत ते कधी झोपेच्या स्वाधीन होतात त्यांचं त्यांना कळत नाही. दुसऱ्या दिवशी दोघं सकाळी लवकर उठून तयार असतात, कारण आज ते रिव्हर राफ्टिंग करायला जाणार होते. आता विराटला सईसोबत वेळ घालवायचा होता, म्हणून तो दोघांसाठी वेगळी कॅब बुक करतो, म्हणजे जेणेकरून त्या दोघांना कोणी त्रास देणार नाही आणि ते दोघं एकमेकांसोबत वेळ घालवता येईल. ते काही वेळातच तिथे पोहोचतात. काल घाबरणारी सई आज बिंदास असते. तिच्या चेहऱ्यावरूनच कळत होतं की तिला किती उत्सुकता आहे जाणून घ्यायची. विराट सईचा हात पकडून आत पण तिला बोट जवळ घेऊन जातो आणि तिला बसवतो आणि त्यानंतर तो तिच्या शेजारी बसतो. ते थोडं पुढे गेल्यानंतर एका वेगळ्या बोटमध्ये बसतात. रिव्हर राफ्टिंग म्हणजे नदी ज्या दिशेला वाहत आहे त्याच दिशेला बोट पण जाणार होती. आजचा पूर्ण दिवस त्यांचा त्यातच जाणार होता. पण दोघे पण खूप हॅपी होते. काही वेळातच त्यांच्या राफ्टिंगला सुरुवात होते आणि ते दोघं सगळे काही एन्जॉय करत असतात. ते रिव्हर राफ्टिंग एन्जॉय करून बाहेर येतात, थोडंफार खातात आणि अजून बरेच गेम्स एन्जॉय करतात. आता वेगवेगळे गेम खेळल्यामुळे सई खूप हॅपी होती. आजच्या दिवसात त्यांनी बरेच गेम खेळल्यामुळे ते खूप दमले पण होते. ते दोघं हॉटेलला गेले आणि फ्रेश होऊन झोपेच्या स्वाधीन झाले, कारण दुसऱ्या दिवशी त्यांना एका ठिकाणी जायचं होतं आणि तिथे खूप बर्फ असल्यामुळे सगळे तिकडे जाण्यासाठी खूप उत्सुक होते. काही तासाचा प्रवास करून ते तिथे पोहोचले. त्यांना सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे कपडे देण्यात आलेले. ते चेंज करून सगळे रेडी होते. त्यांनी ठराविक लोकांचे ग्रुप पण तयार केले होते. विराटने सईचा हात हातात पकडलेला आणि ते दोघं चालायला लागले. दोघं एकमेकांचा हात हातात पकडून निवांत चालत होते. दोघं चालत चालत बरेच पुढे आले होते. बाकी लोक दमल्यामुळे बऱ्याच मागे होते. विराट सईकडे पाहत, सई बघ, आपण दोघंच पुढे आहोत, बाकी खूप मागे आहेत. तू पण दमली असशील तर थांबू शकतेस, पण मला तर तिथे जायचे आहे. तो त्याचा हात लांब करून दाखवतो. अहो, मी पण खूप दमले आहे, तुम्ही नका न जाऊ तिकडे, सई काळजीने विराटला सांगत होती. पण तो विराट होता. त्याला जे करायचं असेल तो तेच करत होता. विराट सईचं काही न ऐकता पुढे पुढे चालत होता आणि सईला मात्र त्याची खूप काळजी वाटत होती. आता या क्षणाला विराटच्या आईने तिला काय सांगितले होते ते आठवते आणि तिचे हृदय धडधड करायला लागते. तिच्या मनात नाही नाही ते विचार येत असतात. ती त्याला आवाज देऊन थांबवण्याचा प्रयत्न करत असते, पण विराट मात्र त्याच्या धुंदीत पुढे पुढे चालत असतो. तिला काहीही करून विराटला तिथे जाण्यापासून थांबवायचे होते, पण कसे थांबवू हा ती विचार करत होती. आता तिला भरून आले होते. तिला विराटची खूप काळजी वाटत होती. आता या क्षणाला नकळत त्यांनी जे क्षण सोबत घालवले होते ते तिच्या डोळ्यासमोर येत होते आणि ते येत्या 2-3 दिवसात तिला त्याच्याबद्दल प्रेमाची भावना निर्माण झाली होती. तिलाच नाही, त्याला पण तिच्याबद्दल प्रेमाची भावना निर्माण झाली होती. ती देवाच्या धावा करत होती, कारण आता देव एकच होता जो तिच्या विराटचे रक्षण करणार होता. तो चालत असताना त्याला अचानक सईची आठवण आली आणि त्याने मागे वळून पाहिले तर ती त्याला दिसली नाही. मी माझ्या धुंदीत सईला कसा विसरू शकतो ना? विराट, तू ना खूप मूर्ख आहेस. पण मला तर अजून वर जायचे आहे. पण मला आता माझ्या सईची पण आठवण येते, कारण माझ्या सईला मी सोडून पुढे येत होतो तेव्हा माझी सई किती दुःखी वाटत होती. तिचे भरलेले डोळे मला आता तसेच दिसत आहे. त्याला सईची खूप आठवण येत होती. इकडे सई पण विराटसाठी देवाच्या धावा करत होती. सईजवळ ऑफिसमधील तिचे फ्रेंड्स आले. त्यांनी सईला सांगितले की विराट सरांच्या आधी पण काही लोक पुढे गेले आहेत. विराट सर एकटे नाहीये. हे ऐकून सईला बरं वाटले की विराट एकटे नाहीये. ते आपण इथेच थांबायचे का? सई पण हो म्हणते आणि ते त्यांच्या जवळचे टेंट लावतात. इकडे विराट पण सईचा विचार करत असतो. आता त्याला असं वाटत होतं की त्याची सई त्याच्याजवळ हवी होती. पण सई, तू अजिबात काळजी करू नकोस. मी लवकरच तुझ्याजवळ येईल. तुला असे एकटीला सोडून मला यायचे नव्हते, पण माझे स्वप्न होते. विराटसोबत काही लोक होते. सई आणि त्याचा संपर्क होत नव्हता. त्यांनी पण थोडा आराम करायचा म्हणून टेंट लावले आणि आराम करायला थांबले. खूप चालणे झाल्यामुळे ते लवकरच झोपून गेले. दुसऱ्या दिवशी विराट आणि त्याचे सोबतीचे लोक लवकर उठून चालायला लागले. आता ते पोहोचण्यात असल्यामुळे खूप हॅपी होते. काही तासाने तिथे पोहोचले.
खूप हॅपी होता विराट तिथे पोहोचून. ते खूप उंच असल्यामुळे खूप छान दिसत होते सगळं काही. सई आणि तिच्या फ्रेंड्समध्ये पुढे चालण्याची शक्ती नव्हती, म्हणून त्यांनी परतीचा प्रवास सुरू केला. पण मनात मात्र विराटबद्दल काळजी वाटत होती. सई आणि ते जास्त उंचीवर नसल्यामुळे ते लवकरच खाली पोहोचले. पण विराट अजून पण खाली आला नव्हता. सईला त्याची खूप काळजी वाटत होती. त्यात तिथे अचानक वातावरण चेंज व्हायला सुरुवात झाली आणि ते बघून खाली असणारे लोक काळजी करू लागले की जे लोक वर गेले आहे ते सुखरूप खाली यायला हवे. कारण असे जेव्हा घडायचे तेव्हा नक्कीच तिथे काही ना काही होत असे. खाली लोक काहीही बडबड करत होते आणि ते ऐकून सई चांगलीच घाबरली होती. तिला आता काळजी होती ती विराटची. ती देवाच्या धावा करत होती. देवा, माझ्या विराटचं रक्षण कर, त्याला काहीही होऊ देऊ नका. विराट ज्या दिशेने गेला होता त्या दिशेला सई मन लावून पाहत होती. काही लोक वरच्या लोकांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते, पण तिथला काहीही संपर्क होत नव्हता. काही लोक बोलायला लागले स्नोफॉल होणार आहे म्हणून. हे ऐकता सईच्या पायाखालची जमीन सरकली, कारण तिथे स्नोफॉल खूप डेंजर प्रकारे होत होता. नकळत ती विराटच्या आठवणीत रडायला लागली. आता तिला फक्त आणि फक्त विराट हवा होता, बाकी दुसरं काहीही नको होतं. पण विराटवर अडकल्यामुळे तिला त्याची खूप काळजी वाटत होती. नाही ते विचार तिच्या मनात येत होते. तिच्यासोबत ऑफिसचे काही एम्प्लॉई होते. ते सईला समजवण्याचा प्रयत्न करत होते, पण सई आता समजण्याच्या सुरात नव्हती. तोच सईच्या मनात विचार येतो, असं रडत बसून काही होणार नाही, तुला विराटसाठी काहीतरी करायला हवे. ती तिचे अश्रू पुसते आणि उठून उभी राहते. इकडे तिकडे पाहते तर काही लोक वर जायच्या तयारीत होते. सई विचार करत, काहीही करून मला पण यांच्यासोबत जावे लागेल. आणि ती त्या लोकांजवळ आली आणि त्यांना विनवणी करू लागली की मी पण तुमच्यासोबत येते म्हणून. ते लोक तिला समजावण्याचा प्रयत्न करत होते, पण सई ऐकत नव्हती. ती त्यांच्यासमोर हात जोडून विनवणी करत होती, रडत पण होती. शेवटी त्या लोकांना सईवरती दया आली आणि ते सईला पण सोबत घेऊन जायला तयार झाले. ते लोक वरती जाण्यासाठी पूर्ण तयारीत होते. सई पण जास्त वेळ न लावता तयार झाली आणि त्याच्यासोबत जायला निघाली आणि ते त्यांची गाडी घेऊन जायला निघाले. आणि स्नोफॉल खाली कमी असल्यामुळे त्यांना वर जाण्यात काही प्रॉब्लेम आला नाही. पण ते जसे वर जात होते तसं त्यांना प्रॉब्लेम येत होता. इकडे विराट सोबत पण काही लोक होते. ते एकमेकांचा हात पकडून चालत होते, कारण काहीही करून त्यांना सोबत चालायचे होते, साथ सोडायची नव्हती. वरच्या लोकांना त्यांचं मरण दिसत होतं, कारण तिथली परिस्थिती खूप डेंजर होती. एकमेकांच्या सोबत जरी असले तरी त्यांना माहिती नव्हते की कोण वाचणार आणि कोण मरणार म्हणून. पण एक आशा ठेवून ते चालत होते. आता विराटला घाबरणाऱ्या सईचा चेहरा आठवतो. माझ्या सईला हे समजले असेल तर ती किती घाबरली असेल ना. सई, काळजी करू नकोस, मी ठीक आहे, पण आपली भेट होईल की नाही माहिती नाही ग. अचानक वरून एक बर्फाचा मोठा भाग खाली येताना दिसत होता आणि तो बघून या लोकांना समजले होते आता आपले मरण नक्कीच. पण ते जीवाच्या आकांताने पडायला लागले आणि त्या गडबडीत त्यांनी एकमेकांचे हात सोडले आणि ते इकडे तिकडे झाले आणि बर्फाच्या तुकड्यासोबत ते पण घसरू लागले. यात शेवटी विराट असल्यामुळे तो साईडला पडला, पण अशा ठिकाणी पडला तिथून त्याला जाण्याचा मार्गच मिळत नव्हता. इकडे यांच्या गाडीमध्ये त्यांना दिसत होते की वर काहीतरी डेंजर घडले आहे, पण स्पष्ट दिसत नव्हते. पण ते बघून मात्र सई पूर्ण गोंधळून गेली होती. तोच त्यांच्या रेडिओला मेसेज आला की वरच्या लोकांचा संपर्क तुटल्यामुळे त्यांची ताटातूट झाली आहे. सगळे इकडे तिकडे झाले आहेत. आता कुणाबद्दलही काहीही सांगता येणार नाही. हे ऐकता सई हुदके देऊन रडायला लागते. पण अचानक चमत्कार होतो आणि सगळं काही शांत होतं. आता एक आशा असते की विराट ठीक असेल म्हणून. त्यांच्या गाडीतून एक जण खाली उतरतो आणि त्या लोकांना शोधण्याचा प्रयत्न करत असतो. सई पण तिचे अश्रू पुसते, एक दीर्घ श्वास घेते आणि विराटला शोधायला खाली उतरते. आता सगळा काही थांबल्यामुळे स्पष्ट दिसत होते. सईला आशा होती की विराटला काही होणार नाही म्हणून, आणि काहीही करून तिला विराटला शोधायचं होतं. विराट, मी येते तुमच्याजवळ, ती मनातल्या मनात बोलत होती. तिथल्या वातावरणात तिला त्रास होत होता, पण तिला विराटची काळजी होती. तिला त्या बर्फात चालता पण येत नव्हते, तरी ती चालायचा प्रयत्न करत होती. विराट विराट त्याला आवाज देत होती. त्याला शोधत असताना तिला त्याचे क्षण पण आठवत होते, कारण आजपर्यंत विराटने तिला खूप साथ दिली होती. आता तिला तिची स्वतःची पण काळजी नव्हती. तिला फक्त आणि फक्त विराटला शोधायचं होतं. ती थोडी पुढे चालत आली, पण तिच्यासोबत येणाऱ्या लोकांना कोणीतरी सापडले आणि त्यांची कुजबूज चालू झाली.
सईने मागे वळून पाहिले आणि तिला समजले कोणीतरी सापडले म्हणून. तिला आशा होती की विराट असेल म्हणून. ती मागे फिरली आणि त्या लोकांजवळ आली. पण समोरच्या व्यक्तीला बघून थोडी नाराज झाली, कारण ती व्यक्ती विराट नव्हती. सई त्या व्यक्तीला ओळखत होती, कारण ती व्यक्ती विराटच्या ऑफिसमधील होती. एक एक करून त्यांना सगळे सापडले, पण विराट अजून पण सापडला नाही. ते सगळे निघायच्या तयारीत होते, पण सई मात्र त्यांना ओरडून ओरडून सांगत होती, माझ्या विराटला शोधा म्हणून. पण तेव्हाच पुन्हा स्नोफॉल होण्याचे संकेत दिसू लागले आणि ते लोक खाली जाण्याच्या तयारीला लागले. सई त्यांना जिवंत आकांताने सांगत होती, प्लीज थोडा वेळ थांबा आणि माझ्या विराटला पण शोधा. ते लोक पण तिला समजावत होते, इथे थांबलो तर आपल्यासोबत पण असेच होईल जे या लोकांचे झाले. प्लीज तुम्ही समजून घ्या आणि चला आमच्यासोबत. तर तुम्ही माझ्या विराटला शोधणार नाही तर? ते लोक नाही म्हणून मान हलवतात. बरं ठीक आहे, तुम्ही तुमचे काम करा, मी माझे काम करते. आणि ती पुढे चालत विराटला आवाज देत असते. सई विराटला आवाज देत देत पुढे चालत होती. त्या लोकांना पण तिची काळजी वाटत होती आणि अजून पण ते तिथेच थांबले होते. तो सईचा पाय अडकून ती खाली पडली आणि ती जिथे पडली तिथे तिला हात दिसला आणि तिने त्या हाताला स्पर्श केला आणि तिला समजले हे विराट आहे. ती त्या लोकांना आवाज देऊ लागली, इथे माझे विराट आहे. ते लोक पण तिचा आवाज ऐकून तिच्याजवळ पळत आले आणि त्यांनी आणलेल्या साहित्याने बर्फ बाजूला केला. सईला तर पूर्ण खात्री होती की तो विराट आहे. ती मनातल्या मनात देवाचे नाव घेत होती. काही वेळाने विराटची बॉडी वर काढण्यात त्या लोकांना यश आले आणि ती पळतच त्याच्याजवळ गेली आणि भान हरपून त्याच्या पूर्ण अंगावरून हात फिरवू लागली. रडत पण होती. विराट उठा ना, माझ्याशी बोला ना म्हणत होती. पण विराटकडून कुठल्याच गोष्टीचा रिप्लाय नव्हता. मॅडम प्लीज तुम्ही रडू नका. आता सरांना लवकरात लवकर खाली नेले पाहिजे, म्हणजे त्यांच्यावर उपचार करता येतील. सई भानावर आली आणि तिने हो म्हणून मान हलवली. त्या लोकांनी विराटची बॉडी गाडीमध्ये आणली आणि ते सगळे खाली जायला निघाले. खाली डॉक्टर तयारीतच होते. हे सगळे काही वेळाने तिथे पोहोचले. डॉक्टर एक एक जणांना चेक करत होते. काही लोक जिवंत होते तर काही सोडून गेलेले होते. त्या गेलेल्या लोकांबद्दल ऐकून वाईट वाटत होते. आता डॉक्टर विराटला चेक करत होते आणि सईचे हृदय काळजीने धडधड करत होते. आणि डॉक्टर म्हटले की विराटचे ठोके ऐकू येत आहे. तसं सईचा जीवात जीव आला. पण आपल्याला यांना हॉस्पिटलमध्ये हलवायला पाहिजे. सई तिचे अश्रू पुसत, हो त्यांना आपण हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. ते वेळ न वाया घालवता विराटला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. तिथे त्याला गरम हीटर चालू असलेल्या रूममध्ये ॲडमिट करतात, कारण त्याला आता गरम टेम्परेचरची खूप गरज होती. सईसाठी तर एवढंच महत्त्वाचे होते की विराट ठीक आहे, त्याला काहीही झालेलं नाहीये. ती मनातल्या मनात देवाचे आभार मानत होती. डॉक्टर पण त्याच्यावर उपचार करत होते. काही तासानंतर डॉक्टर सईजवळ आले आणि तिला सांगितले, विराट आता ठीक आहे, त्याला कुठल्याही प्रकारचा धोका नाहीये. ते डॉक्टर मी विराटजवळ जाऊ का? ते तुम्ही त्यांना लांबून बघू शकतात. आता सध्या त्यांना आरामाची गरज आहे. उद्या तुम्ही त्यांच्याजवळ जाऊ शकतात. ठीक आहे, मी लांबून बघते त्यांना. आणि सई त्याच्या रूमच्या बाहेर उभं राहून त्याला पाहत होती. डोळे अजून पण भरलेले होते, पण तिला आता खचून चालणार नव्हते. तिने ती रात्र त्याच्या रूमच्या बाहेर बसून होती. सकाळी सकाळी तिला जाग आली. तिने उठून आधी विराटला लांबूनच पाहिले आणि फ्रेश व्हायला गेली. चेहऱ्यावर पाणी मारले आणि पुन्हा त्याच्या रूमजवळ आली. आता ती वाट पाहत होती डॉक्टर कधी येतील आणि तिला आत कधी जायला मिळेल. काही वेळाने डॉक्टर आलेत आणि ते आत गेले. त्यांनी विराटला चेक केले. त्याची बॉडी थंड बर्फामध्ये भिजल्यामुळे अजून तो शुद्धीत आला नव्हता. डॉक्टर बाहेर आले आणि सईला सांगितले, अजून शुद्धीत यायला वेळ आहे, पण तुम्ही भेटू शकता. आणि सई डॉक्टरांना थँक्यू बोलून आत गेली. मन भरून त्याला बघून घेतले आणि त्याच्याजवळ जाऊन त्याच्या कपाळावर ओठ टेकवले आणि त्याच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवत होती. तिचा स्पर्श होताच त्याच्या शरीराची हालचाल व्हायला लागली. ती हालचाल बघून सईला खूप आनंद झाला. खूप हॅपी होती सई. तिने पटकन त्याचा हात पकडला आणि त्यावर ओठ टेकवले. त्याची बोटं हलत होती आणि त्याचा स्पर्श सईच्या हाताला होत होता. तिच्या स्पर्शामुळे त्याला हळूहळू शुद्ध येत होती आणि शेवटी त्याने डोळे उघडले आणि त्याला समोर सई दिसली. सईचा चेहरा दिसताच त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटले. सई तर त्याला भरलेल्या डोळ्यांनी पाहत होती, पण तिने स्वतःला सावरले आणि त्याच्या गालावरून प्रेमाने हात फिरवत त्याला विचारत होती, अहो तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला काही त्रास नाही ना होत आहे? त्याने तिला नजरेनेच सांगितले, मी ठीक आहे. तुम्हाला काही हवे का? सईचे एकामागून एक प्रश्न विचारणे सुरू होते. विराटच्या अंगात शक्ती नव्हती, तरी त्याने तिला जवळ ओढले.
सई बेसावध असल्यामुळे त्याच्या चेसवर जाऊन आदळली आणि विराटने तिला दोन्ही हाताने जवळ घेत घट्ट मिठी मारली. आता खरं तर त्या दोघांना पण एकमेकांच्या मिठीची गरज होती. सई पण जास्त काही न बोलता त्याच्या मिठीत शांतपणे त्याचा स्पर्श अनुभवत होती आणि विराट पण तिचा स्पर्श अनुभवत होता. एका क्षणासाठी दोघांना पण वाटले होते ते एकमेकांपासून वेगळे होतात की काय, पण ते नियतीला मान्य न होते आणि आज ते दोघं सोबत होते. दोघं बराच वेळ एकमेकांच्या मिठीत होते. एक शब्द पण बोलत नव्हते. शेवटी सईच त्याच्या चेसवर हात फिरवत, अहो तुम्ही ठीक आहात ना, हेच माझ्यासाठी खूप आहे. नाहीतर तुम्हाला गमावण्याची भीती मी अनुभवली होती. ते बोलताना पण तिला भरून आले होते. विराटला ते समजले आणि त्याने तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला. त्याच्या स्पर्शाने ती भानावर आली आणि उठून बाजूला बसली. तिचे अश्रू पुसले आणि त्याच्याकडे पाहत, ती तुम्हाला शुद्ध आली, मी डॉक्टरांना घेऊन येते. ती बाहेर गेली आणि डॉक्टरांना बोलावून घेऊन आली. डॉक्टर आत आलेत आणि ते विराटला चेक करू लागले. चेक केल्यानंतर सईकडे पाहत, आता यांना कुठल्याही प्रकारचा धोका नाही आहे. हे ठीक आहेत. मी काही मेडिसिन चेंज करून देतो. तुम्ही त्यांना त्या वेळेवरती द्या. सई पण मान हलवून हो म्हटली. काळजी घ्या आणि डॉक्टर निघून गेले. सई विराटकडे पाहत, ते तुम्हाला काही खायचं का? विराट मान हलवून नाही म्हणतो. सई ते मला उठून बसवते का? सई विराट जवळ जाते आणि त्याला नीट बसवते. पण सईचा उतरलेला चेहरा बघून विराटला खूप वाईट वाटते. सई तुझा चेहराच सांगतोय तू किती रडली आहे म्हणून. पण आता मी ठीक आहे ना, तर अजिबात रडायचं नाही. आता पण तिला भरून येतं आणि ती रडायला लागते. सई माझ्याजवळ ये. सई त्याच्याजवळ जाते. तो तिला बेडवर बसायला सांगतो. सई त्याच्याजवळ बसते. विराट तिचे अश्रू पुसत, अजिबात रडायचं नाही, मी ठीक आहे. सई काहीच बोलत नाही. विराट तिचा हात हातात घेतो. सई जेव्हा आम्ही वर होतो ना, तेव्हा असं वाटत होतं मृत्यू जवळ आला आहे. काहीच कळत नव्हते. सगळ्या लोकांचा पण संपर्क तुटला होता. आम्ही सगळे सोबत होतो. पण अचानक असे काही घडले आणि आमची ताटातूट झाली. विराट सईला सांगत होता आणि ती रडत रडत होती. विराट तिचा चेहरा ओंजळीत घेत, सई मी ठीक आहे, तू रडू नकोस प्लीज. अहो तुम्हाला गमावण्याची भीती वाटते मला. आता तुम्ही मला एकटीला सोडून असे कधीच जाणार नाही. ती अगदी लहान मुलींसारखी विराटला सांगत होती. सई मी ठीक आहे, नको काळजी करूस. आता कुठे सई पण स्वतःला सावरले. त्याच्याकडे पाहत, भूक लागली असेल ना, थांबा मी तुमच्यासाठी सूप घेऊन येते, बरं वाटेल तुम्हाला. ती बाहेर जाते आणि त्याच्यासाठी गरमागरम सूप घेऊन येते. तिच्या हाताने त्याला सूप चमच्याने भरवत असते. विराट पण तिच्याकडे पाहत सूप पीत असतो. एक दोनदा त्यांची नजरानजर झाली आणि आपल्या सईचा चेहरा लाजून लाल झाला. पण आता त्याची काळजी घेणे खूप गरजेचे होते. सूप पिल्यानंतर ती त्याला मेडिसिन देते. काही वेळ गप्पा मारतात आणि नंतर विराट थोडा वेळ आराम करतो. सई पण त्याच्या रूममध्ये सोफ्यावर पडून त्यालाच पाहत असते. त्याला पाहत तिचा कधी डोळा लागतो तिला पण कळत नाही. काही तासांनी विराटला जाग येते. तो रूममध्येच इकडे तिकडे नजर फिरवतो आणि सोफ्यावर झोपलेल्या सईकडे त्याचं लक्ष जातं. तो बराच वेळ तिच्याकडे पाहत असतो. तिची काळजी घेणे त्याला आवडले होते. तो पण बेडवरून तिलाच पाहत होता. झोपमध्ये पण ती कमालीची सुंदर दिसत होती. कथेचा हा भाग लहान टाकत आहे कारण पुढील भागात तुम्हाला सई आणि विराटचा खूप रोमॅन्टिक भाग पाहायला मिळणार आहे. तो अर्धवट नको राहिला म्हणून हा भाग लहान आहे. आशा करते तुम्ही समजून घ्याल म्हणून. बघूया पुढील भागात सई आणि विराटचे असेच प्रेम. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.